तर काही साक्षी आज काय नीती बघा डाव्याला केचप नीती आहे. नायलॉनचा केचप नीती. कसला नायलॉनचा केचप नीती बघा. कसला नायलॉनचा केचप नीती बघा. कोण खातं का असलं? सुक्क चिकन आणि मस्त तरी बघा कशी आली एकदम हॉटेलपेक्षा पण भारी. तर 5 वाजलेत बरोबर. बघू झाले लाईक करून मित्रांनो. तर आता मस्त चाललोय आपण आता घरी. तर हे आपलं ट्रायपॉड आहे छोटंसं. सकाळ सकाळ ना भरपूर व्यायाम करून झालेला आहे आपला. तर आता आपण आलेलो आहोत घरी मित्रांनो. तर रनिंग करून घरी आलेलो आहोत. तर आता मग चहा पिऊया जरा. बघू शकताय ते डब्यात आज वाटाण्याची भाजी आपल्या मेसमध्ये. तर आता चालले आपण डबे द्यायला. हे डबे घेतलेले. तर चला आता डबे देऊया. कारण रोजची आपली सकाळची गडबड असते डब्याची मित्रांनो. कारण आपली छोटीशी आपली खानावळ आहे त्यांना मोठा ब्रँड बनवायचा आहे. त्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. बघूया प्रयत्न ऑलरेडी मी ना बिझनेसमध्ये 2013 पासून चालू आहे. आता वाजलेले आहेत बरोबर 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. 12 वाजून 10 मिनिटं झाले. तर गणपती बाप्पाचं देवाचं दर्शन घेऊया. चला मस्त डबे द्यायला जाऊया आपण. मग पेपर नाही म्हणलं की नाही. तर काही साक्षी आज काय नीती बघा डाव्याला केचप नीती आहे. नायलॉनचा केचप नीती. कसला नायलॉनचा केचप नीती बघा. कसला नायलॉनचा केचप नीती बघा. कोण खातं का असलं? तर आता चाललोय आपण डबे द्यायला मित्रांनो. तर जाऊया आता दुपारचे आपल्याला डबे द्यायचे. तर आता गाडीवर बसतोय आपल्या ॲक्टिवावर. तर मध्ये होऊ शकतं हे डबे आहेत आपले. फुल कॉन्फिडन्स सोबत व्हिडिओ बनवत जावं मित्रांनो. तर आता म्हणजे दुपारचे डबे द्यायला आलो होतो. घरात निघालो. घरातनं दिले कमीत कमी 7-8 किलोमीटर फिरलो. त्यानंतर आता डबे देऊन झालेले आहेत. आता शेवटचा डबा दिला इथं या रूम मध्ये. आता तिथले 2 डबे घ्यायचे. 2 डबे घ्यायचे आणि जायचं. तर हे आहे आपले डबे मोबाईल डबे. हे आहे पोरांच्या रूमवरचे आपण. तर आता डबे घेतलेले. तर आता जाऊया आपण. आपल्याला रोज मेसला 5 किलोचा कांदा कापायला. 5 ते 10 किलोचा कांदा आपल्याला फक्त 10 दिवसाला गोणी लागते. तर आता आज आहे आपल्या घरी मस्त की चिकन थाळी. आणि आज तुम्हाला दाखवणार ना आपल्या मेसमध्ये चिकन कसं बनतं. म्हणजे बाकीचा स्वयंपाक पण कसा बनतो ते पण सर्व दाखवणार. कढईमध्ये आपल्याला रोज कांदा कापायला लागतो. 5 किलो तर 10 किलो असेल तर 10 किलो कापायला लागतो. 2 वेळा कांदा भाजायला लागतो. नाही तर दुसरी कढई आहेच आपल्याकडे. तर आज मस्त की आपण दाखवणार चिकन कसं बनतं आपल्या खानावळीमध्ये. मस्त की कुणाला लावायचे असेल तर नक्की सांगा. तर आता मस्त कापूया कांदा. तर आपलं हाताने घेतलेलं आहे हे आपला चाकू. तर त्यातलं हे जेव्हा कापायचं आपल्याला. तर हा कांदा कापलेला आहे 5 किलोचा आपण बघू शकतो. तर कांदा कापून झालेला आहे. 12, 13, 14 वरली 14 वरली 14 6 14 आणि 6 2 22 म्हणजे 8 अंडी. तर 6 अंडी 12 अंडी.
अगे ती काय खाली आहे, खाली सांगायचं नाही सकाळ सकाळ 5 वाजलेले तर. अरे ना आपल्याला रनिंग करत करत जायचंय. तर गणपती बाप्पांचं दर्शन झालं आपलं. चालत चालत आता रनिंग करून भरपूर झालेली आहे. चालत चालत चाललो सकाळी 6 वाजता. बघू शकताय शाळेच्या बस चालू झालेल्या आहेत. पोरांची गडबड आहे. तर आपण घरी अजून घरातले झोपलेलेच आहेत. तर आता चालू आहे आपण डबे द्यायला. 8:30 वाजलेले आहेत. तर डबे द्यायचं म्हणजे पोरांना ऑफिसला जायचं असतं, त्यांना डबे द्या. तर हे डबे घेतलेले आहेत. तर आज 10 डब्यांची क्वांटिटी होती. आता जाऊया आपण. तर आता आपण आलो डबे द्यायला. तर डबे देऊया. 2 डबे होते, आज 3 असतील पण आज 2 डबे होते. 2 डबे देऊया. परत आपल्याला सिंहगड कॅम्पसमध्ये पण जायचं. तर आता हे डबे घेतलेले, रिकामे डबे घेतलेले, रात्रीचे रिकामे डबे. तर आता दुपारची ठेवलेले डबे आपण. चला अजून 3 किलोमीटर जायचं. 3 किलोमीटर देऊन डबे द्यायला जायचं. तरी तो जिम पण आहे. पुन्हा जिम लावायची असते तर लावू शकते. तर आता आपण आलेलो डबे देऊन घरी. तर आता नाश्ता करूया. जरा पोटाचं बघितलं पाहिजे, जरा पोटाचं बघितलं पाहिजे. हाय वाटतं डब्यात थोडीशी. तर आता नाश्ता जरा स्पेशल नाश्ता असणार आहे. बघू शकतो घरी कोण कोण खातं बघा, मी सांग. तर आता आपण मस्त चहा चपाती खातोय. लई दिवसात चहा चपाती खातोय. 2 महिने झाले चहा चपाती खाल्लेली. बघा मस्त की साहेबी आलेली आहे. गरमागरम चपाती. तर आता नाश्ता झालेला आहे. मस्त चहा चपाती खाल्लेली आहे. जरा थोडंसं आपलं काम करायचं आहे, व्हिडिओ एडिटिंगचं. आपला ब्लॉग एडिट करायचा आहे मस्तपैकी. हिला ओळखता असला तर कमेंट मध्ये सांगा ह्या पोरीचं नाव काय आहे. तर आता चाललोय आपण. डबे लावून झालेत. हे आत्ताच लावले, धुवून आपण लावलेत आता. तर आता जायचं आपल्याला डबे द्यायला. डबे पण भरलेले. चला तसं साक्षीला पण सोडायचं आहे शाळेत. तर आता चाललोय आपण मार्केटला भाजी आणायला. थोडं आपली भाजी संपलेली आहे. तर चला आता मार्केटला जाऊ. मस्तपैकी भाजीपाला घेऊन येऊया. चलो सोयीन की नाही. चावी कुठे गेली आपली? जेवढी येईल तेवढी येईल, काय करायचं आता. चलो घे एकच. त्या मित्रवाल्याचं द्यायचं होतं मला पैसे, काय करू त्यांनी दिलं नाही. तर आपण आता चालू मार्केटवर. मार्केटला गेलो होतो बाहेर. बघू शकते टोमॅटो आणले, मिरच्या आणले, सगळंच आणलेलं आहे. आता आहे पार्किंगमध्ये. तर आता आपण जेवणार आहे मस्तपैकी. आज जेवणात आहे अंड्याची पोळी, मस्तपैकी सॅलेडमध्ये काकडी घेतलेली आहे. मस्त जेवूया अंड्याची पोळी.
तर आता चाललोय आपण विद्येला. हे किती भरले सांगू का? इथं 1 3 3 4 7 8 9 10 11 12 13 14 भरली. 14 भरले. 14 6 14 आणि 6 2 22 म्हणजे 8च अंडी. तर 6 अंडी 12 अंडी. अगे ती काय खाली 6 आहे, खाली 6 आहेत आणि यात 8 असतील. आता येईल ना. तर आपला 5 किलोचा कांदा कापून झालेला आहे. तर आज आहे मस्तपैकी आता मटन चिकन आहे आपल्या आज मेसला. त्यामुळे आता आपण चाललोय मटन चिकन आणायला मित्रांनो. तर चला आपण घेऊन येऊया. शर्ट घालूया पहिला, शर्ट घालून जाऊया, नाही तर काय चुक चुक. तर आता मस्तपैकी आपली चिकनची तयारी चालू आहे. आज चिकन आहे मस्तपैकी चिकन भाकरी. तर आता इकडे कांदा भाजतोय तेलात. आता मस्तपैकी आपलं आता चिकन मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता शिजाय टाकलेलं आहे आपण आता मस्तपैकी. तर आज खतरनाक चिकनचा बेत आहे. तर ही आपली वाटणाची तयारी झाली. स्पेशल मसाला आहे आपल्या बालगुडे खानावळमध्ये. चिकनसाठी एकदम भारी मसाला असतो, तो कुठेच मिळणार नाही. फक्त एकदा ट्राय करा मित्रांनो. आपल्या खानावळीमधलं चिकन एकदम बेस्ट भेटणार तुम्हाला. तर हे इकडे चिकन शिजते, थोडीशी वाफ लागली असती, नाहीतर आता खतरनाक विषय झाला असता. तर हे आपलं मस्त वेगळं वाटण आहे. खतरनाक. तर आपलं भाजतंय वाटण, इकडे चिकन पण तयार होते, म्हणजे शिजतंय चांगलं. तरी आपलं वाटण झालेली आहे तयारी. आता बाकीची व्हेजची तयारी कर. तरी आपलं मस्तपैकी चिकन झालेलं आहे. आता इकडं रस्सा आहे आणि इकडे जिरा राईस चाललेला आहे. तर आता मस्तपैकी आपण आता डबे भरूया. डबे भरायचे तर आता आपल्याला स्पेशल चिकन थाळी आहे आपल्या डब्यांना. एकदा नक्की विजिट करा आपल्या आउटलेटला. आता तर आजचा स्पेशल खतरनाक मेनू जिरा राईस, सुक्क चिकन आणि मस्त तरी बघा कशी आली, एकदम हॉटेलपेक्षा पण भारी. तर असा जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तर मित्रांनो एकदा विजिट करा. फक्त 150 रुपये थाळी भेटणार आहे तुम्हाला. मस्त असं जेवणाचा स्वाद बघू शकताय. तर आपले आता डबे भरून झालेले. तर चालले आपण आता ठेवलेले. तो कवर घ्यायचा होता. तर आता हे डबे भरलेले आहेत.